6 दिवस पर्यंत कंटिन्यू कीर्तन ऐकले तर मग आजचा दिवस तुमचा मागण्याचा अधिकार आहे देवाकडं. हो, बोलू नका ना, व्यर्थ बडबड करायचंच नाही मायाव, कोणीच बोलू नका. आपला बोलेले आहे ना कोणीतरी महत्व देवाला पाहिजे तर बोलेले अर्थाशी. तुम्ही बिनकाम ना आरा मारतस, काय अर्थ आहे का त्याला? मला फुकट बोलायला आवडत नाही बाबा. कमीत कमी एक कान भेटायला पाहिजे तो बोलायला चित लागस म्हणा. तुम्ही फुकट दमी राहणार, आपला बोलायला किंमत व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? न बोलता करा जे काय करायचं ते. आजचा 7वा दिवस आहे. तुम्ही 6 दिवस कीर्तन ऐकलेत. आजच्या दिवशी तुमचा भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे आणि उद्या तर तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. जो प्रसादाचा आनंद, जो काल्याचा आनंद स्वर्गात सुद्धा देवांना घेता येत नाही, तो आनंद तुम्ही उद्या इथं घेणार आहात. म्हणून हे दोघं कीर्तन महत्वाचे. हा, पण आज मागणी मागायची. मागणी मागत असताना तुमचं देवाकडे तेवढा अधिकार असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? देवाकडे मागणी मागण्याचा अधिकार त्यांचा आहे जे पहिल्या दिवसापासून कीर्तन ऐकतात. तर आज 7व्या दिवशी मागण्याचा तुमचा अधिकार आहे. फॉर एक्झाम्पल, बँकेत एक दादा गेला आणि बँकेत गेल्याच्या नंतर त्यानं स्लिप भरली आणि त्याने 2, 4, 5 लाख रुपये जे लिहायचे होते ते लिहिले आणि पैसे काढले. त्यानं हातात पैसे घेतले ना निघत होता, तोपर्यंत एक दादा सहज टाइमपास म्हणून बसलेला होता. त्यानं बघितलं, अरे हे तर लय सोपं राव, नुसतं स्लिप भर देव, 4-5 लाख रुपये काढले ना निघी चाल ना हो भाऊ. मग आपण का बरं इथलं तकानं? म्हणे आपण बी स्लिप भर देऊ आणि घडी घडी 2 लाख 2 लाख भरापेक्षा 5-50 लाख रुपये भर देऊ. अहो भाऊ स्लिप लय ना, स्लिप मा याने 20 लाख रुपये भर देणार, काउंटरवर टी दे ना. साहेब नि खिडकी मा साहेब ते दके रक्कम, अहो भाऊ ते 20 लाख रुपये भर द्यायचे आणि इथली ती रक्कम आपला पण पडेल नाही. साहेब नुसता कागदे जांभले. आता साहेबले असं 20 लाख रुपये भर राहिना म्हणजे श्रीमंत माणूस याले प्रश्न तरी कसा करा ना. 5-10 मिनिटं साहेब थकणार आणि मग साहेबांनी विचारलं, घाम फुटायला लागले. म्हणे का हो दादा, तुम्ही 20 लाख रुपये भरून दिले, आता तर उपलब्ध नाही बँकेमध्ये, पण तुम्हाला 20 लाख रुपये देतो पक्का, पण तुम्हाला पैसे भरायला किती दिवस झाले किंवा किती महिने झाले किंवा किती वर्ष झाले? तो म्हणे महाराज ठेवा ना, काही संबंध नाही हो म्हणे आपला, मग मागा ना कस काय? म्हणे मी ठेल नाही. मग तू काढलं कस काय? म्हणे तो भाऊ ना त्याने स्लिप भरी, त्याने 4-5 लाख रुपये काढले ना, मला असं वाटणं काय घडी घडी 4 आणि 5 करू, एकखटे 20 लाख काढले, 400 महिना दगानाच काम नाही बा. अरे वेड्या, इथं त्याला पैसे मिळतात ज्याची ठेव असेल. बँकेमध्ये होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, हो तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, हो म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता हो तुका म्हणे होता देवा, तुका म्हणे होता देवा, हो बाबा सापडला, होया भावा सापडला, होया बाबा सापडला, होया बाबा सापडला, म्हणे होता देवा, तुका म्हणे होता देवा, हो तुका म्हणे होता देवा, तुका म्हणे होता देवा. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. हो, ज्याचं ठेवलं असेल त्याला गावतंय. बरोबर आहे ना?
बँकेत तो पैसे काढू शकतो ज्यानं ठेवलेला असेल, अन्यथा कोणीही जाऊन स्लिप भरेल आणि पैसे काढेल असं जमत नाही. देवाच्याकडे दादाश्री आपल्याला अगोदर ठेवावी लागेल, नामचिंतन करावं लागेल, मग त्याच्याकडे मागण्याचा अधिकार आहे. आता इथं तुकोबारायांना मागण्याचा अधिकार आहे. तुकोबारायांनी पंढरपुराचा मार्ग धरावा, पंढरपुराचा मार्ग धरला, अंतःकरणापासून देवाचं नामचिंतन चाललंय. पंढरपुरात प्रवेश केला, मंदिरात प्रवेश केला, आता गाभाऱ्यात आहे आणि पुढे भगवंताच्या समोर उभे आहेत. ते तुकोबाराय भगवंताच्या समोर तुकोबाराय आहेत. प्रत्येक वेळेचं चित्र जरा वेगळं होतं, प्रत्येक वेळेस चित्र जरा वेगळं होतं. या वेळेचं जरा चित्र वेगळं दिसायला तुकोबारायांना. प्रत्येक वेळेस परिस्थिती अशी असायची, जेव्हा तुकोबाराय भगवंताच्या समोर असायची तेव्हा भगवंताची मान खाली, आणि आता परिस्थिती अशी होती की तुकोबारायांच्याकडे भगवंत बघत होते. पहिला प्रश्न तुकोबारायांच्या मनात आला, देवा प्रत्येक वेळेस परिस्थिती अशी असायची की तुझी मान खालती असायची, पण तुम्ही आल्याच्या नंतर आज माझ्या नजरेला नजर मिळवतोय, एवढी हिंमत तरी कशी झाली? देवानं हळूच क्वेश्चन केला, सांगितलं, तुकोबाराय बघायचं कारण असं आहे, प्रत्येक भक्त येतो, दर्शन करून काहीतरी मागणी मागतो आणि तो चालला जातो. तुम्ही येतात, नामचिंतन करतात, दर्शन घेतात, काही न मागता चालले जातात. माझ्या पत्नीनं मला सांगितलं, स्वामी भगवान ऐका ना, तुम्ही प्रत्येकाला काही ना काही देतात येणाऱ्या भक्ताला, पण तुम्ही तुकोबारायला काही दिलंच नाही म्हणले. मी माझ्या पत्नीलाही सांगितलं, मी तुकोबारायांना भरपूर वेळेस इच्छा असते की तुकोबारायांनी मागावं, पण तुकोबाराय मागतच नाही. मग पत्नीनं सांगितलं, हो मागत नाही म्हणल्यावर काही द्यायचंच नाही का? मागत नाही म्हणून द्यायचंच नाही का? तुम्ही स्वतःहून विचारा ना तुकोबारायांना काय हवंय का म्हणून. माझ्या पत्नीनं मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय, तुकोबाराय काय मागायचंय का? मला याच्यातून तुम्हाला एक पॉइंट नोट करून सांगावं वाटतं. जगना मालक त्याला बी माहिती होतं तुकोबाराय मागत नाही वो मना पाहिन, आणि तुकोबाराय मागणार बी नाही आहे माहिती होतं, तरी सुद्धा बायकोन सांग मनीषने ऐकणं पडणं. कोणी गोष्ट कराय ना मी जगना मालक सुद्धा बायकोनं सांगेल ऐकच भाऊन तुमना मना कवटा बटी रे आप्पा. पण त्या देवीचं काहीतरी कारण असायचं प्रत्येक या गोष्टींमागे. हो काहीतरी कारण असायचे, सांगणारच आहे मी मध्ये. हो तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्याकडं मागायचं म्हणल्यावर मागेल मागेल मी काय मागणार आहे, आणि तू देताना देशील तरी काय रे? काही भक्त येतात तुझ्याकडनं मागणी मागत असताना मागतात, देवा मला मुक्ती दे. काय मागतात तुझ्याकडनं तुझे भक्त? मुक्ती मागून घेतात. मुक्ती बरं ती लगीनी पंगत माने नाही बरं. हा तुझ्या भक्त तुझ्याकडनं मुक्ती मागून घेतात. बाबा अरे तू मला काय मुक्ती देणार आहे? तुका म्हणे मुक्ती परणी येल्या नवरी, तिला तर मी नवरी करून ठेवलंय, तू देशील देशील काय देणार? संवाद, वादात संवाद आहे, वादात संवाद आहे. आणि तुम्हाला सांगतो बरं का, इथं देणारा भगवंत आहे आणि मागणारे तुकोबाराय आहेत. देणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि मागणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा. बरोबर आहे की नाही? हो मागणाराने सुद्धा हुशारी मागायला पाहिजे. बरोबर आहे ना? इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया माझ्या बहिणी आहेत. आज ना कीर्तनकार म्हणीशने तुमले अजिबात ऐकणं नाही शे बहिणी सोन. आज ना कीर्तनकार नाही शे तुमना भाऊ ये तुमना पोरगा आहे असं समजीन ऐक नशे. राग करा ना चालेल ना बहिणी सोन. आज ना तुमना पोऱ्या बोल रहे ना, तुमना भाऊ बोल रहा है ना असं समजेश नाही. हा चालेल ना, राग नाही यावं ना. मग तुम्हाला सांगतो ऐका, मागणी मागत असताना एवढ्या हुशारीनं मागणी मागायची की देणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडावा देताना काय द्यावं म्हणून. नाही तर तुमची मागणी असते. तुम्ही जर देवना मंदिर माग्यात ना, देवबा जर देवीचं मंदिर असे ना, सप्तशृंगी माय दको माय पोऱ्यांना गेले 2 वर्ष घ्या तो म्हणून पाहिले काहीच नाही ओ माय. आपण एक शब्द इथला अवघड राहस ना, देवबा काहीतरी कुत्र मांजर दे रे बा. कुत्र मांजर अय रे कुत्र मांजर. मग देव तुमनं जाय केलेस, तुम्ही मागेल कुत्र मांजर आहे म्हणे, देवबा कुत्रच दिले. ते कुत्र पट गाव झोप ना का गाव मा बुकत फिरत पिसने, तुम्हीच कुत्र मागेले देव काय करीन? बरोबर आहे का नाही?
मागताना हुशारीनं मागावं. जसं की उदाहरण म्हणून सांगेल, आता 19 फरवरी येते. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. राजे, आजचा तरुण सांगतो, राजे पुन्हा जन्माला या. राजे, तुमची धर्माला गरज आहे. हो, राजांना धर्माची गरज आहे, खरी गोष्ट आहे. धर्माला राजांची गरज आहे, खरं आहे. राजा पुन्हा जन्माला या गाडीवर तरुण भाऊ लिहितात, लिहिलं पाहिजे. पण माझा प्रश्न, दादा, राजांना पुन्हा जन्माला बोलवता, पण राजांना बोलवण्याच्या अगोदर राजांना जन्माला घालणारी आपल्याला जिजाऊ साहेबांची गरज आहे. अगोदर जिजाऊ साहेब. जोपर्यंत जिजाऊ साहेब जन्माला येत नाही तोपर्यंत राजे छत्रपती शिवराय जन्माला येणार नाही. तुम्ही म्हणसान महाराज असं काहून म्हणता, तर माझा प्रश्न, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती. मायावर राग धरू नका बरं. राग नका कर जातो बहिणी. तुमना बरोबर बोल रहे नु, तुमना बरोबर पाम बर रहे नु. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती, जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. अरे, जिजाऊ साहेबांनी लेकराला दूध पाजत असताना, आणि पहिली संस्कृती होती, अशी संस्कृती होती की लेकराला पाजत असताना माय आडवा पदर लावायची मग लेकराला पाजायची. काय संस्कृती होती, कारण ती पदराची ताकदच वेगळी आहे महाराज. आता सध्या आहे ना, पदर राहिलाच नाही. आणि जोपर्यंत पदर आहे तोपर्यंत लेकराला माय कळेल, अन्यथा मायचं प्रेम संपून गेलेलं असेल. जर कडाकाची थंडी मायकडे पदरा, लेकराला पदरात गुंडाळते महाराज. ती माय या, बरोबर आहे ना? हो, आता गावंडवर फिरतीस बिचारा, ती लेखत आहे पदर नि पादर, काय संबंध? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती, जी तुम्हाला पदराळा घालून दूध पाजत होती. आता सध्यांच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्माला ठेवणार. सांगतो तुम्हाला, माय बापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरं चांगले घडतात. मला बोलायला आवडेल. आणि मागणी सुद्धा मागायचं तर चांगल्या पद्धतीनं मागायचं. भगवंत तसं दिल्याशिवाय राहत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात मंदिरात गाय कापलेली. मंदिरात गाय कापली, आई भवानीच्या मंदिरात गाय कापली. गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले तर पायही तोडले. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. गाय कापलेली, गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आणि आई भवानीला सांगत होता, अगये जगदंबे, अगये भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतःला. मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. एका दासीनं बघितलं चित्र. वातावरण बघून जिजाऊ साहेबांकडे जावं आणि जिजाऊ साहेबांना सांगितलं, मासाहेब, कोणी यवनानं गाय कापली मंदिरात, रक्ताच्या थारोड्यात नाचतोय दुश्मन. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. जिजाऊ साहेबांना क्रोध भरे नजरेनं घराच्या बाहेर निघावं. रागारागात मंदिरात गेल्या मासाहेब. मंदिरात गेल्याच्या नंतर ते वातावरण बघितलं. कोणी यवनानं गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. ते वातावरण बघितलं आणि जिजाऊ साहेबांनी आवाज दिला. त्याचा आवाज थोडा कम करा. जिजाऊ साहेबांनी वातावरण बघितल्याच्या नंतर देवीला आवाज दिला, गये जगदंबे, अगये भवानी, ए आई, अग दार उघड बाया, दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड आई, दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड, दार उघड आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड, दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, दार उघड, अग दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड, दार उघड आता, हो दार उघड बाया, दार उघड, अग दार उघड बाया, दार उघड, दार उघड आता, होय दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, होय दार उघड बाया, दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड, दार उघड आई, जिजाऊ साहेबांना आवाज दिली,
अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको मला, कुल वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. असा आपला मायक का देव बा पुत्र मांद्र भाऊ दे रे बा. मागणी मागत असताना हुशारीनं मागावी. इथं जिजाऊ साहेबांची मागणी आहे, आई एकच पुत्र दे पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या देवीनं जिजाऊ साहेबांची हाक ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर महिला मातांना चांगलं कळतंय ते. दिवस गेल्याच्या नंतर बाईला डोहाडे लागतात आणि डोहाडे लागल्याच्या नंतर विचारलं जातं, आई हे दीदी तुला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का ग बाई? विचारतात ना माया, हो विचारतात ना. दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. तसंच जिजाऊ साहेबांना सुद्धा विचारणा केली गेली. कदाचित डोहाडे लागले असतील, विचारावं मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा कितला भारी लागायचे. हा मला खावं वाटत नाही, प्यावं वाटत नाही, एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. असे डोहाडे लागले पाहिजे. बरोबर आहे का नाही? हो. हातेने मायले जर दिवस घ्या, ती बहिणले जरी चारत, आई तुला काही खाऊ खाऊ जीव कराय ना का? हातेने बहीण एकच सांगत म्हणा का नाही, पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करा, मर जाय तू, मरी जाय मरी जाय मरी जाय. बाकीने बहिणी दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माती खाई जाते. माडी तू मुलतान का जेतून पोटे सुलतानाजी राजा कसा आली. हा डोहाडे सुद्धा चांगले लागले पाहिजे. हा बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, एकच वाटतं काय, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, असंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा असे लागले पाहिजे. हो. आणि जेव्हा जिजाऊ साहेबांचे दिवस भरता येतं आणि 19 फेब्रुवारीला माझे हिंदू धर्माचा रक्षक, माझा हिंदू धर्माचा देव्हाऱ्यातल्या देवांना आजही बसवून ठेवणारा भगवंत राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजत